माहिती आहे किती प्रकारचे टेन्स आहेत? 3. कोणते कोणते आहेत? प्रेझेंट आणि फ्युचर. ठीक आहे. ह्यांना प्रत्येकांना किती भागामध्ये डिवाइड केला आहे? काय काय आहेत? सिंपल, प्रेझेंट सिंपल टेन्स, आणखी कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आता सिंपल टेन्स मध्ये प्रेझेंट सिंपल टेन्स आपण कसं ओळखतो? सांगा कसं ओळखतो? आपल्याला आता हे डिवायडेशन आपल्याला माहित आहे, हे माहित आहे, हे माहित आहे, पण आता नेमकं याच्यामध्ये कसं ओळखतो की एखादा सेंटेन्स आहे, तर आपण कसं ओळखणार की हा सिंपल टेन्स आहे? बुधेजी कसं ओळखू? सगळ्यांना माहित आहे, 4थ्या वर्गातले पोरं ते 5व्या वर्गातले होते वडेगावचे, त्यांना म्हणजे आता सिंपल काळाला, कंटिन्युअस काळाला, परफेक्ट काळ असं आहे. मी सांगू? ह्यांना सांगितलं होतं कसं ओळखतात बेटा आपण? ऍडवर्ब. ठीक आहे. पहा, आपण जो काय आहे प्रेझेंट सिंपल टेन्स, कोणता आहे? प्रेझेंट सिंपल टेन्स. तर हा सिंपल टेन्स आपण कसं ओळखू? ज्याच्या शेवटी ता है, ती है आणि ते है. ज्या सेंटेन्सच्या शेवटी, वाक्य म्हणतो ज्याला, ज्याच्या शेवटी ता है, ती है, ते है. आता हे हिंदीमध्ये म्हणतात. ठीक आहे. आपण मराठीचे नाही सांगत आहे, मराठी थोडीशी आपली हार्ड आहे, आपल्याला बोलायला इझी आहे पण ती हार्ड आहे, व्याकरण हार्ड आहे. ठीक आहे. तर ज्या सेंटेन्सच्या शेवटी ता है, ती है, ते है लागते आहे, त्याला तो कुठे कशात लागते? सिंपल. म्हणजे त्याला ओळखतो आपण की हा सिंपल टेन्स आहे. आता एखादा वाक्य सांगा मला, एखादा सेंटेन्स सांगा. तो आंबा खातो. ठीक आहे. काय लिहत? वह आम खाता है. ठीक आहे. वह आम खाता है. ठीक आहे. आता हा काय झाला? ता आहे म्हणून काय आहे? सिंपल टेन्स. आपण ओळखले की हा सिंपल टेन्स आहे. ठीक आहे. तर आता आपण ओळखू याचा सब्जेक्ट कोणता आहे? सब्जेक्ट कोणता आहे? वह. वह सब्जेक्ट आहे. तर आता इथे काय लागू? काय येईल बुद्धेजी? इथे काय येईल? आपण कशावरून म्हणू की हा इथे ही लागेल की शी लागेल? ही पण लागू शकते, शी पण लागू शकते. का बरं? वह आहे ना. मुलगा आहे कुठून समजलं आपल्याला? इथून समजलं. इथून समजलं का? नाही. ता है, खाता है. मुलीला म्हणू का? खाती है? नाही म्हणणार. ठीक आहे. तर वह, वह मुलाला काय लावतात? ही. काय? ही. आता व्हेरी गुड. इट अ मँगो. ठीक आहे. पण एक प्रत्येकांचे जसं तुमच्या मॅथ मध्ये फॉर्म्युले असते सगळ्यांचे आहेत. पहा, हे मी ठेवून घेतो. ठीक आहे. बघा, प्रेझेंट, सर्वात आधी आपण प्रेझेंट सिंपल टेन्स काय बघायचे आपल्याला? प्रेझेंट सिंपल टेन्स. कोणाला येत असेल तरी पण, कोणाला नसेल तरी पण आपण इथे पाहू, तुमचं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. क्वेश्चन तुम्ही मला विचारू शकता नाही समजलं तर. सर्वात आधी काय येते? सर्वात आधी सब्जेक्ट. काय येते? नंतर काय येते? वर्ब. आणि नंतर ऑब्जेक्ट. काय आहे? ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. क्लिअर आहे सगळ्यांना? सब्जेक्ट म्हणजे नेम, शी, ही, इट. ठीक आहे. आणि काय ते? दे येते, वी येते. ठीक आहे. ते काय सब्जेक्ट आहेत. नंतर वर्ब काय आहे? क्रिया. आता क्रिया म्हणून नाही ओळखायचे, वर्ब म्हणूनच ओळखायचे. वर्ब क्रिया म्हणजे कशी? खाणे, धावणे. ठीक आहे. काय आहे हे? क्रिया. काय आहे? क्रिया. तर त्याला काय म्हणायचं? वर्ब. काय म्हणायचं? वर्ब. आणि ऑब्जेक्ट काय आहे?
वस्तू, आणखी काय पण येऊ शकते, बुक्स आहे, आणखी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट समजते तुम्हाला? एखादं म्हणते की वह इंग्लिश की किताब पढ़ता है, तर तिथून किताब, किताब म्हणजे बुक्स, तो काय झाला? ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट मध्ये काय काय येतात? शी, एक मिनिट, आय, यू, दे अँड वी. ठीक आहे. आणखी आहे, थांबा मी सांगते तुम्हाला. सब्जेक्ट, वर्ब. तुम्हाला माहिती आहे की यस या यस, यस यस प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. हे दोन्ही यासाठी लिहिलं आहे. आता शी, ही, इट आणि खूप जास्त नाही सांगणार, एकदम छोटासा शॉर्ट क्लास होईल, कारण खूप जास्त सांगितलं तर आपल्या डोक्याच्या वरून जाईल. ठीक आहे. तर बघा, हे दोन्ही लिहिलं आहे. सांगितलं नसतं, पण कसं आहे, नाही माहितीये, खूप खूप साऱ्या पोरांना नाही माहितीये की यस यस कुठे लावायचं, काय करायचं. ठीक आहे. तर वह आम खाता है, तर इथे मी लिहूनच दिलाय बघा. इथे आय, यू, दे, दे आणि वी. ठीक आहे. आणि इथे शी, ही, इट आणि नेम. ठीक आहे. तर बघा, शी, ही, इट आणि नेम हे जेव्हा सब्जेक्ट येतील तेव्हा यस किंवा येस लागेल. समजलं? आणि आय, यू, दे, वी येतील तेव्हा यस यस लागणार नाही. आता इथे काय लागेल? कोण म्हणते यस आणि कोण यस म्हणते? किती लोकांचा यस आहे आणि किती लोकांचा यस आहे ते सांग. तू काय म्हणते? यस. तू तू यस. तू यस. ठीक आहे. तर मला यस वाले सांगा का बरं यस लागणार आहे, आणि यस वाले पण सांगतील. सांगा का. तू इकडे सर थोडीशी. का बरं यस लागत आहे? काय गेसिंग केलं तुम्ही? हा, ही आहे म्हणून. होतं ही आहे म्हणूनच तो यस किंवा यस लावायचं. ही आहे म्हणूनच इथे नाही लागणार आहे यस यस, इथे नाही, फक्त इथे लागणार आहे यस यस. ठीक आहे. तर ही आहे म्हणूनच आपल्याला यस किंवा यस लावायचा. तर काय लागेल इथे? यस लागेल की यस लागेल? सांगतो. हा, वॉवेल्स ऐकलं ना आपण? कोणत्या आहेत वॉवेल्स? आई, ये, ई, इथे आय लिहायला पाहिजे. ठीक आहे. ए आय ई ओ यू. ठीक आहे. ए आय ई ओ यू 5 वॉवेल्स आहेत. काय आहेत? वॉवेल्स. कॉन्सोनंट याच्या व्यतिरिक्त जेवढे काही अल्फाबेट्स आहेत ते काय आहेत? कॉन्सोनंट आहेत. तर हे वॉवेल्स ज्या वर्डच्या शेवटी येतील तिथे काय लागेल? यस लागेल. काय लागेल? यस किंवा यस. समजलं ना कुठे लावायच्या? शी, ही, इट आणि नेम. शी, ही, इट आणि नेम कन्फर्म करा. पहा, ह्यांच्याशी यस यस लागणार नाही. इथे विचारच नाही करायचा. समजा इथे जर म आला असता, आय आला असता, तर इथे यसही नसता लागला आणि यसही नसता लागला.